तर आज कोणती रेसिपी आहे तर बटाट्याचीच भाजी आहे, पण एका वेगळ्या आणि छान पद्धतीने बनवलेली। चला तर पाहूया रेसिपीसाठी काय घ्यायचं आहे। या ठिकाणी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम करायचं आहे। 2 पळी तेल घेतलं आहे। या ठिकाणी मस्त तेल गरम करून घ्यायचं आहे। छान गरम तेल झालं की आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी जवळजवळ आपल्याला या ठिकाणी पाव चमचा इतकी वापरायची आहे। त्यापूर्वी तेल चांगलं कडकडीत गरम होणं जरुरीचं आहे। तर या प्रकारच्या घरगुती साध्या सिंपल रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत राहते। तर तुम्हाला कमी खर्चाच्या अतिशय चटपटीत अशा मसालेदार अशा रेसिपीज जर पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या। त्यामुळे मी तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील माझे प्रत्येक व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। तर या ठिकाणी तेल गरम होत आलेलं आहे। चला तर पटकन आपण त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घेऊयात। मोहरी घालून झालेली आहे, छान तडतडली आहे मोहरी। त्याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार हिरव्या मिरच्या कापलेल्या टाकून घ्यायच्या आहेत। छान मिरचीचा कलर बदलेपर्यंत आपण त्याला तळून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला याला मिक्स करायचं आहे। छान मिक्स झालं की कांदा घ्यायचा आहे। जवळजवळ छोट्या आकाराचे 2 कांदे आहेत हे। मस्त तेही आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। पटकन शिजण्यासाठी मी या ठिकाणी मीठ घालून घेतलेलं आहे। छान मिक्स करायचं आहे। छान मिक्स झालं की आपल्याला त्याला ब्राऊन रंग येईपर्यंत परतवायचं आहे। त्यानंतर आपण टोमॅटो टाकलेला आहे। मीडियम साईजचा एक टोमॅटो आहे। छान पातळ काप करून घालून घेतला आहे। हळद पाव चमचा घातलेली आहे। मिश्रण मिक्स करायचं आहे। छान मिक्स झालं की आपल्याला याच्यामध्ये बटाट्याचे पातळ काप घालून घ्यायचे आहेत। जवळजवळ बटाटा आहे ना मीडियम साईजचे 4 ते 5 बटाटे आहेत ते। त्याच्यावरती कापलेली कोथिंबीर घातलेली आहे। पुन्हा एकदा मिक्स करूयात। त्या ठिकाणी तुम्ही मीठ चेक करू शकता, जर कमी जास्त वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही घालू शकता। छान मिक्स झाले की आपल्याला झाकून शिजवायचं आहे। या ठिकाणी मी पाणी टाकलेलं नाही आहे, तर तुम्हाला वाटत असेल तर पाण्याचा एक शिपका घालून घेऊ शकता। म्हणजे हातावरती पाणी थोडंसं घ्यायचं आहे, 1 मूठ इतकं, आणि ते सगळ्या बटाट्यावर पसरून घालायचं आहे। मिक्स करायचं आणि झाकून लावायचं आहे। मस्त एकजीव बटाटा करून घेतला। या ठिकाणी झाकण लावून आपल्याला शिजवायचं आहे। या ठिकाणी मला हळद थोडी कमी वाटली म्हणून मी हळद घातली आहे। जवळजवळ ही पाव चमचापेक्षाही कमी हळद आहे। छान मस्त मिक्स करायचं आहे। या ठिकाणी जर तुम्हाला बटाटा शिजलेला वाटत नसेल तर पुन्हा झाकून बटाट्याला मंद गॅसवरती शिजवायचं आहे। मस्त छान बटाटा शिजला आहे, पाहू शकता आता आपला। तर रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक आणि फॉलो करा। भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये।